संघटना आमची मजबूत आहे. प्रत्येक ठिकाणी तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कमिटी आणि आज दुपारनंतर जे उमेदवार येणार आहेत भेटायला चाचणीतून आहे आज आणि 9च्या 9 विधानसभा आपण लढवणार आहे करून ताकदीनं. आज सुरुवात आहे, फक्त तात्पुरती मिटिंग आज आहे. एक चाचणी चालू आहे. आज पहिलीच मिटिंग आहे ती, थोड्या वेळानं होईल चालू. 9च्या 9 विधानसभा आपण लढणार आणि पूर्ण ताकदीने लढल्या जातील. नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच नव्हे तर महाराष्ट्र आम आदमी पार्टीने राज्यातील 288 विधानसभा निवडणुका ह्या स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज विधानसभा निहाय तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि आज आम्ही मॅसेज देतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये 9च्या 9 विधानसभा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. नाही, पक्षाकडून समविचारी पक्षाशी सोबत निवडणूक लढवायची की नाही हा पक्षाचा आदेश आजपर्यंत आलेला नाही आणि वरिष्ठ जे ठरवतील ते आमच्यासाठी निर्णय मान्य राहील आणि नांदेडमध्ये सध्या तरी आम्ही स्वबळावरचा निर्णय घेतलेला आहे. हॉटेल ताज पाटील येथे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. पक्षाचे वरून पक्ष संघटक म्हणून संग्रामजी घाडगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ताज पाटील हॉटेलमध्ये आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या विधानसभा ह्या आम आदमी पक्षाकडून लढवल्या जातील. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील 9चे 9 विधानसभा हे आम आदमी पक्ष लढवणार आहे. समजा समविचारी पक्षाशी गठबंधन करायचं आहे का नाही तो वरिष्ठाचा निर्णय असेल, परंतु तोपर्यंत कमीत कमी हा आम आदमी पक्ष स्वबळावर नांदेड जिल्ह्यातील 9 ते 9 जागा लढवणार आहे अशी मी माझ्या पक्षाकडून तुम्हाला एक प्रकारची माहिती देऊ इच्छितो. या निमित्तानं मी एक प्रकारचं आवाहन करू इच्छितो आज की आम्ही तसे पेपरमध्ये याच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहोत की येणाऱ्या विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यातील कोणी उमेदवार आम आदमी पक्षाकडून कोणी उमेदवारी जर मागत असेल तर आम्ही त्याने पक्ष जिल्हाध्यक्ष करा किंवा पार्टीच्या वरिष्ठाशी किंवा शहर अध्यक्षाशी कोणाशी सुद्धा तुम्ही संपर्क करून तुम्ही तुमची उमेदवारी निश्चित करू शकता. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी पक्षाशी संपर्क करा. हे विनंती. धन्यवाद.